Hello everyone, this one is lecture number 18 from alcohol, phenols and ethers. In this lecture, we are going to study reactions of alkyl aryl ether. In case of now, alkyl aryl ether, we are taking general example, common example, that is a anisole. आता पहा, anisole हा molecule कशा प्रकारचा असतो. So this one is the aromatic ring, that is C6H5, then oxygen and then CH3. Okay, so this one is the basic alkyl aryl ether, that is a anisole. Now see, anisole is the common name. आता हा जो एनिसोल आहे याचा आयुपीएसी नेम काय मिळेल? हा इट्स आयुपीएसी नेम इज मिथॉक्सीबेन्झीन. ओके, आणि या कंपाऊंडच्या केमिकल रिएक्शन्स आपण काय करणार आहे इथं स्टडी करणार आहे. सो फर्स्ट रिएक्शन, एनिसोल इट ऑन ट्रीटिंग विथ HI, दॅट इज अ हायड्रो आयोडिक ऍसिड. आता पहा, जेव्हा आपण एनिसोल हा मॉलिक्यूल स्टडी करतोय, त्याच्या रिएक्शन्स आपण जेव्हा स्टडी करतोय तेव्हा पहा इथं दिस वन इज द एरोमॅटिक रिंग, देन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन अँड देन सिंगल बॉन्ड CH3. आता पहा इथं ऑक्सिजनने जे 2 बॉन्ड्स फॉर्म केलेत, या 2 बॉन्ड्स मध्ये ऑक्सिजन आणि कार्बन मधला जो बॉन्ड आहे, मिथिल ग्रुप मधल्या कार्बन बरोबरचा बॉन्ड, आणि ऑक्सिजननं जो एरोमॅटिक रिंग बरोबरचा जो बॉन्ड फॉर्म केलाय त्यामध्ये पहा हा जो एरोमॅटिक रिंग बरोबर जो बॉन्ड फॉर्म केलाय तो बॉन्ड कसा असतो पहा, इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. आणि इथं पहा या कार्बन बरोबर जो बॉन्ड फॉर्म केला ऑक्सिजननं, हा बॉन्ड कसा असतो, वीक बॉन्ड. आणि त्यामुळं इथं जेव्हा एनिसोलची रिएक्शन होणार आहे तेव्हा जनरली काय होतं पहा, तेव्हा जनरली हा ऑक्सिजन आणि मिथिल मधील जो कार्बन आहे हा बॉन्ड काय होतो, जनरली ब्रेक होतो. मग आता इथं आपण पहा एनिसोलची रिएक्शन हायड्रो आयोडिक ऍसिड बरोबर करणार आहे HI ऍट 398 केल्विन. पहा तुम्हाला रिएक्शन कशी मिळेल पहा. सो एनिसोल, ओके, दिस वन इज द एनिसोल, OCH3, this one is anisole. This anisole it on heating with हायड्रोआयोडिक ऍसिड, आपण ज्याला जेव्हा याला हायड्रोआयोडिक ऍसिड बरोबर हीट करतोय पहा ऍट 398 केल्विन, पहा रिएक्शन कशी होते. सो आताच आपण डिस्कस केलं पहा, जो बॉन्ड वीक आहे तो ब्रेक होईल, बरोबर, इथं बॉन्ड ब्रेक होईल, H कम्स हियर अँड I कम्स हियर. ओके, लास्ट लेक्चर मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं पहा, हायर अल्कोहोल अँड लोअर अल्किल हॅलाइड, बरोबर. मग इथं पहा तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट्स मिळतील. सो वी हॅव अ प्रोडक्ट that is C6H5OH. So this one is the phenol plus, पहा हे राहिलेले कंबाईन करा, काय मिळेल पहा इथं, CH3I, that is a methyl iodide. Very simple reaction. So anisole it on heating with hydroiodic acid it form phenol. So this one is the reaction of anisole with hydroiodic acid. Now आता आपण काय करूया पहा, एनिसोलचे किंवा अल्किल अरिल इथरचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण काय करूया, स्टडी करूया. आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टडी करण्यापूर्वी पहा थोडासा बेसिक कन्सेप्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत. हा कन्सेप्ट काय आहे पहा, येस, दिस वन इज द अल्किल अरिल इथर. अँड इन केस ऑफ अल्किल अरिल इथर, ओके, दिस अल्कॉक्सी ग्रुप, पहा हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे, ओके, अल्कॉक्सी ग्रुप विच हॅव्हिंग ऑक्सिजन इट हॅव्हिंग 2 लोन पेअर्स. या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स असतात पहा. आणि हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे पहा, येस, दिस अल्कॉक्सी ग्रुप इट इज अ रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हा ग्रुप कसा आहे पहा, येस, इट इज अ रिंग ऍक्टिव्हेटिंग. ओके, इट इज अ रिंग ऍक्टिव्हेटिंग. रिंग ऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय करेल, ही जी काही एरोमॅटिक रिंग आहे या एरोमॅटिक रिंगची रिएक्टिव्हिटी तो इन्क्रीज करेल. सो इट इज अ रिंग ऍक्टिव्हेटिंग अँड ओपी डायरेक्टिंग ग्रुप. ओपी डायरेक्टिंग मीन्स इट इज अ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. म्हणजे पहा इथं हा जो OR ग्रुप आहे दॅट इज अ अल्कॉक्सी, बरोबर. हा OR ग्रुप कसा आहे पहा, इट इज अ रिंग ऍक्टिव्हेटिंग अँड ओपी डायरेक्टिंग ग्रुप. आता हा रिंग ऍक्टिव्हेट करतोय, रिंगला ऍक्टिव्हेट करतोय म्हणजे रिंगची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज करतोय. ओके, आपण काय करूया, आता हा जो काही अल्किल अरिल इथर आहे याचे आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करूया. पहा बुकमध्ये ऑलरेडी हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून दिलेले आहेत.
मी इथं आणखी एक वेळा ते एक्सप्लेन करून देतो तुम्हाला हे स्ट्रक्चर्स आपण कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. ओके, सो फर्स्ट पहा, मी इथून मी स्टार्ट करतोय पहा. तुम्ही हे जे पाय बॉन्ड आहेत त्यांची पोझिशन तुम्ही कशी अरेंज करू शकता, बुकमध्ये आहे अशीच अरेंज केली पाहिजे असं काही नाहीये पहा. ओके, नाउ सी दिस वन इज अ alkyl aryl ether in which oxygen having two lone pairs. ओके, आता पहा इथं ऑक्सिजनकडे जे 2 लोन पेअर्स आहेत यातला एक लोन पेअर काय होतो पहा, इथं शिफ्ट होतो इन बिटवीन ऑक्सिजन अँड फर्स्ट कार्बन. मी कार्बनला नंबर्स देतो पहा, 1 2 ओके, देन 3 4 5 and 6. Okay, so when lone pair it shifts in between first carbon and oxygen, then there is a chance of formation of double bond. तर इथं डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकतो पहा, आणि जर इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला तर फर्स्ट कार्बनला सायमल्टेनियसली किती बॉन्ड फॉर्म होतील, 5. पॉसिबल आहे का हे, नाही पॉसिबल. अँड देअरफॉर टू मेंटेन द व्हॅलन्सी 4, फर्स्ट कार्बनची व्हॅलन्सी 4 मेंटेन ठेवण्यासाठी इथं काय होईल पहा, हा पाय बॉन्ड जो आहे फर्स्ट आणि सेकंड कार्बन मधील तो ब्रेक होईल आणि तो सेकंड कार्बन वरती शिफ्ट होईल. मग पहा तुम्हाला इथं नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळेल पहा. या प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ऑलरेडी हॅलोबेन्झिन मध्ये स्टडी केलेले आहेत, देन फिनॉल मध्ये स्टडी केलेले आहेत, बरोबर का. पहा हे जे ओरिजिनल पाय बॉन्ड आहे ते ऍज इट इज. आता इथं ऑक्सिजन आणि फर्स्ट कार्बन मध्ये पहा डबल बॉन्ड फॉर्म झाला, सो देर इज ऑक्सिजन अँड हिअर इज अल्किल ग्रुप. आता इथं पहा ऑक्सिजनकडे जे 2 लोन पेअर होते त्यातला एक लोन पेअर इथं बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला, देअरफॉर ऑक्सिजन फॉर्म अ पॉझिटिव्ह चार्ज. आणि सेकंड कार्बन वरती इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाली, म्हणजे सेकंड कार्बन वरती कोणता चार्ज फॉर्म होणार, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज कशामुळे आहे पहा, इथं बुकमध्ये इलेक्ट्रॉन पेअर शो नाही केलेली पण मी इथं शो करतो, बरोबर. फर्स्ट आणि सेकंड कार्बनच्या मध्ये जो पाय बॉन्ड होता हा पाय बॉन्ड काय झाला पहा, हा पाय बॉन्ड शिफ्ट झाला सेकंड कार्बन वरती. So pi bond which is present between first and second carbon, it undergoes broken and it shifts on the second carbon. Now in the next resonating structure, now see what happens. आता नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये पहा काय होईल, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा इथं जी इलेक्ट्रॉन पेअर आहे सेकंड कार्बन वरती ही पहा इथं शिफ्ट होईल. इथं म्हणजे कुठं पहा, जस्ट वेट, येस पहा इथं ती कशा प्रकारे शिफ्ट होईल पहा, इट शिफ्ट्स इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन. तेव्हा हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड काय होईल, हा ब्रेक होईल आणि हा कुठे शिफ्ट होईल पहा, इट शिफ्ट्स ऑन फोर्थ कार्बन. तेव्हा तुम्हाला न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कशा प्रकारे मिळेल पहा, येस, सो वी हॅव अ न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन दिस वे. हा इथं पाय बॉन्ड आहे, देन सी डबल बॉन्ड ओ, देन आर, इथं न्यू पाय बॉन्ड फॉर्म झाला पहा. Now oxygen having one lone pair and one positive charge and fourth carbon having a negative charge, आणि इथं इलेक्ट्रॉन पेअर पण असते की जी बुक मध्ये शो केलेली नाहीये. ओके, नाउ इन द नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, नाउ सी व्हॉट हॅपन्स. Negative charge which is present on the fourth carbon, it shifts in between fourth and fifth carbon. ती फोर्थ आणि फिफ्थ कार्बनच्या मध्ये शिफ्ट होईल. तेव्हा हा जो फिफ्थ आणि सिक्स्थ कार्बनच्या मध्ये जो पाय बॉन्ड आहे हा ब्रेक होईल आणि हा कुठे शिफ्ट होईल पहा, हा शिफ्ट होईल सिक्स्थ कार्बन वरती. म्हणजे तुम्हाला इथं न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कशा प्रकारे मिळेल पहा. येस, सो वी हॅव अ न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके, सो इथं पहा सी डबल बॉन्ड ओ आणि या ऑक्सिजन कडे इथं अल्किल ग्रुप आहे. Now see here, this oxygen is having a one lone pair and positive charge and sixth carbon having a negative charge. Sixth carbon कडे काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, नाव आता पहा नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर या केसमध्ये काय होईल पहा, इथं सिक्स कार्बन वरती जी निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज काय होईल पहा, इट शिफ्ट्स, येस जस्ट वेट, इट शिफ्ट्स इन बिटवीन फर्स्ट अँड सिक्स्थ कार्बन. हा जेव्हा इथं शिफ्ट होईल तेव्हा हा सी डबल बॉन्ड ओ ब्रेक होईल आणि हा कुठे शिफ्ट होईल पहा, इट शिफ्ट्स ऑन ऑक्सिजन. मग या केसमध्ये
तुम्हाला न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पहा कशा प्रकारे मिळतील. सो न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज इन दिस वे. पहा मी इथं ड्रॉ करतो. येस. So we have a new resonating structure in which again oxygen it having a two lone pairs. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत या स्ट्रक्चरला जर समजा मी नंबर्स प्रोव्हाइड केले तर पहा नंबर कसे मिळतील. हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे पहा, देन सेकंड, देन थर्ड, ओके, देन हे फोर्थ आहे पहा, फोर्थ, अँड देन समजा मी याला फिफ्थ नंबर दिला पहा. येस. ओके. आता पहा फर्स्ट स्ट्रक्चर अँड फिफ्थ स्ट्रक्चर बोथ आर सेम. दोन्ही कशा आहेत? सेम आहेत. फक्त पाय बॉन्डच्या पोझिशन मध्ये चेंज आहे. त्यामुळं हे 5 नंबरचं स्ट्रक्चर आहे ना, याला मी 5 नंबर असं देत नाही का, कारण फर्स्ट आणि लास्ट कसा आहे? सेम आहे. मग मला सांगा इथं हा जो अल्किल अरिल इथर आहे याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती पॉसिबल आहेत? हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल? येस, 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल. So it having 4 resonating structures. पहा, in the same way तुम्ही जर क्लोरोबेन्झिन, फिनॉल, एनिसोल तुम्ही जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ केले तर प्रत्येक वेळेला क्लोरोबेन्झिन मध्ये, एनिसोल मध्ये, देन फिनॉल मध्ये तुम्हाला 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळतील. आता हे जे 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत पहा, या 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये निगेटिव्ह चार्ज पहा बरं कोणत्या कोणत्या कार्बन वरती फॉर्म झालाय. येस, निगेटिव्ह चार्ज पहा मी हायलाइट करतो. येस, पहा निगेटिव्ह चार्ज इज फॉर्म्ड ॲट सेकंड कार्बन, देन ॲट फोर्थ कार्बन, एम आय राईट, अँड देन ॲट सिक्स्थ कार्बन. सो निगेटिव्ह चार्ज इट इज फॉर्म्ड, निगेटिव्ह चार्ज इट इज फॉर्म्ड ऑन सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ कार्बन. एम आय राईट? सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ कार्बन. निगेटिव्ह चार्ज कोणत्या कोणत्या कार्बनवरती फॉर्म झाले पहा? सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ कार्बन. मग इथं पहा हे बुकमध्ये पण फक्त काय केलंय? अँटी क्लॉकवाईज नंबरिंग प्रोव्हाइड केले. 1, 2, 3, 4, 5, 6 पाय बॉन्डची पोझिशन फक्त चेंज केली आहे. ते तुम्ही कशी अरेंज करू शकता? म्हणजे पहा निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे फॉर्म झाले पहा. इथं फॉर्म झाला, देन इथं, ओके, अँड देन इथं. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे फॉर्म झाला पहा? सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ कार्बन. बरोबर. मग हे सेकंड, फोर्थ अँड सिक्स्थ कार्बन म्हणजे कोणत्या पोझिशन आहेत? सेकंड मीन्स ऑर्थो, फोर्थ मीन्स पॅरा, अँड अगेन सिक्स मीन्स ऑर्थो. म्हणजे पहा निगेटिव्ह चार्ज कोणत्या कोणत्या पोझिशनला फॉर्म होतोय? ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा पोझिशन. ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा पोझिशन. म्हणजे पहा मी या प्रकारे मेन्शन करू शकतो का पहा? येस. सो दिस वन इज अल्किल अरिल इथर. Okay, alkyl aryl ether, and in the resonating structure of alkyl aryl ether, negative charge is formed at second, fourth and sixth carbon. मी नंबर्स पण देतो पहा इथं. नंबर्स पहा मी क्लॉकवाईज नंबरिंग करतो. 1, देन 2, 3, 4, 5, 6. ओके. आता हा जो अल्किल अरिल इथर आहे पहा, अल्किल अरिल इथर. ओके, अल्किल अरिल इथर हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फेवर करेल का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फेवर करेल? हे आपण काय करूया? स्टडी करूया. नाउ सपोज इफ अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लिओफाइल टेक्स प्लेस. समजा न्यूक्लिओफाइलचा अटॅक होतोय. न्यूक्लिओफाइल. ओके, न्यूक्लिओफाइलचा सिम्बॉल काय असतो पहा? NU-. आता पहा हा जो अल्किल अरिल इथर आहे, इथर इट इज अ इलेक्ट्रॉन रिच. हा इलेक्ट्रॉन रिच आहे. त्याचं रिझन काय? 3 पाय बॉन्ड्स आर देअर, as well as negative charge is formed at second, fourth and sixth carbon. मग हा इलेक्ट्रॉन रिच आहे. न्यूक्लिओफाइलचा चार्ज पण कसा आहे पहा? न्यूक्लिओफाइल इज ऑल्सो हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे न्यूक्लिओफाइल इट इज ऑल्सो इलेक्ट्रॉन रिच. मग मला सांगा इलेक्ट्रॉन रिच मध्ये काय असणार आहे? रिपल्शन. निगेटिव्ह चार्ज मध्ये काय असणार आहे? रिपल्शन. अँड देअरफॉर इट डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे की नाही? याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन नॉर्मल कंडिशन्सला
पॉसिबल नाही आहेत. म्हणून मी इथं काय म्हणतो पहा, येस हेर इज अ नो रिॲक्शन. हेर इज अ नो रिॲक्शन. Okay, means alkyl aryl ether, it do not undergo nucleophilic substitution reaction. Then आता हाच सेम कन्सेप्ट हॅलोअरिन्स मध्ये होता पहा. क्लोरोबेन्झिन डू नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वाईल इट अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. ओके, सेम कन्सेप्ट इथं आहे. आता पहा, आपण जर या इथरची रिएक्शन, अल्किल अरिल इथरची रिएक्शन जर आपण समजा इलेक्ट्रोफाईल बरोबर करण्याचा प्रयत्न केला तर पहा, इलेक्ट्रोफाईल इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड देअरफॉर इट इज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोफाईलचा चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. बरोबर. अल्किल अरिल इथर कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच. बरोबर. मग इलेक्ट्रॉन रिच आणि रिएजंट कसा आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन, कारण अपोजिट चार्ज आहे. मग आता हा जो इलेक्ट्रोफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल जेव्हा इथं अटॅक करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हा इलेक्ट्रोफाईल कोणत्या कोणत्या पोझिशनला अटॅक करेल पहा. इलेक्ट्रोफाईलचा चार्ज आहे पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे तो त्याच्या अपोजिट चार्ज वरती काय करेल? अटॅक करेल. म्हणजे त्याच्या अपोजिट चार्ज म्हणजे ज्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे अशा कार्बनवरती काय करेल? तो अटॅक करेल. सो इथं अटॅक करेल सेकंड कार्बनवरती पहा. देन फोर्थ कार्बनवरती अटॅक करेल ऍज वेल ऍज सिक्स्थ कार्बनवरती अटॅक करेल. बरोबर. म्हणजे पहा कोणत्या कोणत्या पोझिशनला अटॅक करेल? ऑर्थो अँड पॅरा. बरोबर आहे. सो हिअर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज पॉसिबल. इथे तुम्हाला काय मिळेल पहा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज पॉसिबल. बरोबर. आणि तुम्हाला इथं 2 डिफरंट प्रोडक्ट्स मिळतील. कोणते कोणते पहा? ऑर्थो अँड पॅरा. आणि मग ऑर्थो आणि पॅरा मध्ये पहा कॉमनली कोणता मेजर असतो? प्यारा इज मेजर. प्यारा हा कसा असतो? मेजर. अँड ऑर्थो इज मायनर. ओके. सो हा बेसिक कन्सेप्ट आहे. आता हा बेसिक कन्सेप्ट स्टडी केल्यानंतर आपण स्टार्ट करूयात रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शन इज हॅलोजनेशन ऑफ एनिसोल. एनिसोलचं हॅलोजनेशन करतोय आपण, ब्रोमिनेशन करूया पहा. सो एनिसोल इटॉन ब्रोमिनेशन. ओके. आता पहा, रिॲक्शन स्टार्ट करण्यापूर्वी मी अगोदर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पुन्हा एक वेळा रिवाइज करून देतो. पहा आपण काय स्टडी केलं पहा. हा जो अल्किल ग्रुप आणि अरिल ग्रुप लिंक झालेला आहे, बरोबर आहे की नाही, ऑक्सिजनला, त्यामध्ये कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे कोणता बॉन्ड वीक आहे हे तर आपण कम्पेअर केलं होतं. बरोबर आहे की नाही. आता इथं आपल्याला काय करायचंय? इथं आपल्याला करायचंय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर. मग पाहता इथं 1 2 3 4 5 अँड 6. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना कोणत्या कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन व्हायला पाहिजे? ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा. बरोबर. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन व्हायला हवंय. सो ऑर्थो अँड पॅरा. मग पाहता इथं रिॲक्शन तुम्हाला कशा प्रकारे मिळेल. सो एनिसोल so this one is the anisole. ओके. एनिसोललाच IUPAC सिस्टीम मध्ये आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड एज अ मिथॉक्सीबेन्झिन. मिथॉक्सीबेन्झिन इटॉन ट्रीटिंग विथ ब्रोमिन. ब्रोमिन हा रिएजंट आहे इन प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट एसिटिक ऍसिड. ओके. पहा प्रोटिक सॉल्वंट आहे. आता इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. बरोबर. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणत्या कोणत्या पोझिशनला होईल? ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा. हा एनिसोल मी ऍज इट इज ड्रॉ करतो. ओके. आता इथं फक्त सबस्टिट्यूशन कोणत्या कोणत्या पोझिशनला करायचंय पहा. सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ऍट ऑर्थो अँड पॅरा. ओके. सो देअरफॉर इथं पहा, इथं इथं ब्रोमिनाला हा फॉर्म झाला पहा, ऑर्थो ब्रोमो एनिसोल. ओके. आणि अनदर पहा, इथं इथं काय मिळेल तुम्हाला? प्यारा ब्रोमो एनिसोल. साईड प्रोडक्ट जर तुम्ही फाइंड आउट करायला गेलात तर HBr हा साईड प्रोडक्ट मिळेल. ओके. आय थिंक बुक मध्ये नाही प्रोव्हाइड केलेला.
येस, बुकमध्ये नाही प्रोव्हाइड केलेला. आता पहा, जेव्हा आपण मेजर मायनर डिसाईड करतो तेव्हा कोणता मेजर असतो? पॅरा ब्रोमो मेजर असतो. इथं बाय मिस्टेक माझ्याकडून काय झालं पहा, इथं ब्रोमिन रिप्रेझेंट करायचं राहिला, बरोबर का पहा. सो येस, इथं काय मिळेल पहा, ब्रोमिन. आणि मग इथं आपण याला काय मेन्शन करतो, इट इज अ पॅरा ब्रोमो एनिसोल. ओके, सो in this case para is a major product, am I right, while ortho is a minor product. बरोबर का पहा. आता ही रिएक्शन आपण एक्सप्लेन कशी करणार पहा, विदिन सिंगल सेंटेन्स, विदिन वन सेंटेन्स. पहा, anisole it on treating with bromine in presence of acetic acid, it undergo electrophilic substitution reaction, it undergo bromination to form orthobromoanisole into bracket minor and parabromoanisole into bracket major. So very simple reaction. Okay, bromination of anisole. After bromination, next one is a Friedel-Crafts reaction. आता पहा, Friedel-Crafts रिएक्शन मध्ये पुन्हा टू टाइप्स असतात. कोणते कोणते पहा, हा जो फर्स्ट टाइप आहे पहा, इट इज अ Friedel-Crafts अल्कायलेशन. ओके, अँड सेकंड जी रिएक्शन आहे ही कोणती आहे, इट इज अ Friedel-Crafts असायलेशन. ओके, आता या दोन्ही रिएक्शन्स आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. Friedel-Crafts अल्कायलेशन अँड Friedel-Crafts असायलेशन. पुन्हा पहा, या रिएक्शन्स तुम्हाला 11th मध्ये झालेले आहेत, बरोबर, 12th मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झालेले आहेत. सो झालेले रिएक्शन्स आहेत, फक्त इथं एनिसोल मध्ये OCH3 आहे, फक्त फंक्शनल ग्रुप चेंज झाला स्टार्टिंग कंपाऊंडचा, अदरवाइज रिएक्शन कशी आहे, सेम आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट Friedel-Crafts अल्कायलेशन रिएक्शन. पहा, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, एनिसोल. Okay, so this one is anisole OCH3. It on treating with methyl chloride in presence of anhydrous AlCl3. आता पहा, हा AlCl3 आहे ना, हा काय आहे, इट इज अ लेविस ऍसिड. हा लेविस ऍसिड आहे. आपण याच्या अगोदर पण डिस्कस केलं होतं, मी पुन्हा एक वेळा इथे एक्सप्लेन करतो. पहा, इलेक्ट्रोफाईल कशा प्रकारे जनरेट होतो ना, ते अगोदर आपण काय करूया, स्टडी करूया. पहा, CH3Cl प्लस AlCl3. आता पहा इथे इलेक्ट्रोफाईल कसं जनरेट होतोय. हा जो Cl आहे पहा, बरोबर, हा बॉन्ड ब्रेक होतो, मिथिल वरती शिफ्ट होतो, हा इथे अटॅक करतो. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळतो पहा, हा CH3 प्लस, बरोबर, प्लस AlCl4 मायनस. ओके, मग आता याच्यामध्ये कोणता इलेक्ट्रोफाईल आहे पहा, येस, दिस वन इज द इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल आहे, दिस वन इज द इलेक्ट्रोफाईल. आता हा जो इलेक्ट्रोफाईल इथं फॉर्म झाला, हा कोणत्या कोणत्या पोझिशनला अटॅक करणार पहा, आपण आता डिस्कस केलं होतं पहा. येस, इट अटॅक्स ऑन ऑर्थो पोझिशन अँड ऑन पॅरा पोझिशन. आता ऑर्थो पोझिशनला जेव्हा तो अटॅक करेल तेव्हा तुम्हाला इथं पहा कोणता प्रोडक्ट फॉर्म झालेला पाहायला मिळेल, येस, ओके, इथं हा मिथिल ग्रुप अटॅच होईल पहा. सो देअरफोर पहा इथं 1 2, बरोबर. आता इथं तुम्ही काय मेन्शन करू शकतो कॉमन नेम मध्ये, ऑर्थोमिथिल एनिसोल, बरोबर. दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. देन आता हा जो मिथिल इलेक्ट्रोफाईल आहे, मिथिल पॉझिटिव्ह चार्ज असणारा मिथिल आहे, बरोबर की नाही. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे, हा नेक्स्ट टाइम कोणत्या पोझिशन वरती अटॅक करेल, पॅरा पोझिशन. तेव्हा पहा तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट फॉर्म झालेला पाहायला मिळेल, येस, ओके. सो इथं इथं पहा तुम्हाला हा मिळेल पॅरामिथिल एनिसोल. ओके, मग आपण जेव्हा मेजर मायनर डिसाइड करणार आहे तेव्हा मेजर मायनर कोणता मिळेल पहा, पॅरा इज अ मेजर, ओके, अँड ऑर्थो इज अ मायनर. मग बुक मध्ये हेच कसं दिलं पहा, पॅरा दिला 90% आणि ऑर्थो किती पर्सेंट दिला पहा,
10%. सो दिस वन इज द फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. आता इथं अल्कायलेशन असं आपण का म्हणतोय पहा, बिकॉज अल्किल ग्रुप इज इंट्रोड्युस्ड इन टू द रिंग. पहा इथं कोणता अल्किल ग्रुप आहे पहा, हा मिथिल ग्रुप इज अल्किल ग्रुप, आणि हा अल्किल ग्रुप काय झाला या बेन्झिन रिंग मध्ये, या ॲरोमॅटिक रिंग मध्ये काय झाला, इंट्रोड्यूस झाला. अँड देअर फॉर इट इज अ फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, देन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता पहा अल्कायलेशन आपण कंप्लीट केली. पहा दिस वन इज अ फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, ही आपण कंप्लीट केली आहे. ओके, नाव फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. आता असायलेशन रिएक्शन मध्ये पहा, आता इथं आपण स्टार्ट करूया रिएक्शन. येस, सो पहा रिएक्शन कशा प्रकारे होतीये. अगेन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. दिस वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड, दॅट इज अ एनिसोल. Okay, so this one is a anisole. This anisole, it on reaction with CH3COCl, that is a acid chloride. पहा कोणता रिएजंट आहे, CH3COCl ऍसिड क्लोराइड, किंवा त्याला आपण ऍसिटिल क्लोराइड असे म्हणू शकतो. पहा इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे पहा अनहायड्रस AlCl3 हा लेविस ऍसिड आहे. मग इथं इलेक्ट्रोफाईल कशा प्रकारे जनरेट होतो ते अगोदर आपण स्टडी करूया. पहा हा CH3COCl, दॅट इज अ ऍसिड क्लोराइड. when it comes in contact with AlCl3, तेव्हा काय होतं पहा आता इथं. येस, व्हॉट हॅपन्स हिअर, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा Cl मायनस फॉर्म करतो आणि हा इथं अटॅक करतो, आणि हा काय फॉर्म करतो पहा. येस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ पहा CH3CO, इथं पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो पहा. ओके, मी पॉझिटिव्ह चार्ज साठी मी इथं पर्पजफुली मी इथं कलर चेंज करतो पहा. ओके, प्लस AlCl4 मायनस. ओके, आता इथं जो इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला, हा इलेक्ट्रोफाईल कोणता आहे पहा, इट इज असिलियम आयन. ओके, इट इज असिलियम आयन. आता पहा आपण सिलेबसमध्ये थर्ड टाइम ही रिएक्शन स्टडी करायला लागलोय. 11th मध्ये एक वेळा झाली आहे, बरोबर, हायड्रोकार्बन मध्ये, ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये. 12th मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झाली आहे. आता 12th मध्ये अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये पुन्हा इथं आपण ते पाहतोय. पुढं नेक्स्ट टॉपिक मध्ये अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण रिपीट होऊ शकते. ओके, सो इथं जे असिलियम आयन आहे, हा काय आहे, असिलियम आयन इट इज अ इलेक्ट्रोफाईल. आणि हा इलेक्ट्रोफाईल काय करेल पहा, एनिसोल मध्ये जे ॲरोमॅटिक रिंग आहे त्याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय करेल, अटॅक करेल. म्हणजे तुम्हाला पाहता इथं येस कोणते कोणते प्रोडक्ट्स इथं तुम्हाला मिळू शकतात पहा. हा OCH3 एनिसोल. आता याच्यामध्ये ऑर्थो पोझिशनला जेव्हा तो अटॅक करेल तेव्हा तुम्हाला इथे काय मिळेल पहा, इथे मिळेल COCH3, बरोबर. प्लस जेव्हा पॅरा पोझिशनला तो अटॅक करेल तेव्हा तुम्हाला इथे काय मिळेल पहा, ओके, जेव्हा तो पॅरा पोझिशनला अटॅक करेल तेव्हा तुम्हाला हा COCH3 पॅरा पोझिशनला मिळेल. ओके, आता पहा, आता OCH3 आणि COCH3 मध्ये मेन फंक्शनल ग्रुप झाला COCH3, आणि आपण त्याला ऍसिटोफिनोन असं म्हणतो, बरोबर का, ऍसिटोफिनोन. मग आता इथं पहा हा 1 2, आता हा झाला 2 मिथॉक्सी ऍसिटोफिनोन. ओके, आणि हा पहा 1 2 3 अँड 4. आता हा इथं काय मिळाला पहा, 4 मिथॉक्सी ऍसिटोफिनोन, बरोबर का. पहा आता पुन्हा मेजर मायनर तुम्हाला डिसाईड करावं लागेल. येस, विच वन इज मेजर, आयदर ऑर्थो इज मेजर और पॅरा इज मेजर. ऑब्विसली पॅरा इज मेजर. पॅरा नेहमी कसा असतो पहा, इट इज अ मेजर.
and ortho कसा आहे पहा, it is a minor. So this one is a Friedel-Crafts acylation reaction. पहा कोणती रिएक्शन आहे, it is a Friedel-Crafts acylation reaction. So anisole on treating with acid chloride in presence of anhydrous AlCl3, it gives 4-methoxyacetophenone, that is a major. प्यारा कसा आहे, प्यारा is a major, am I right? And again it gives 2-methoxyacetophenone, it is a ortho. Ortho कसा असतो पहा, ortho is a minor. So this one is the Friedel-Crafts acylation reaction. पहा आपण इथं दोन्ही रिएक्शन कंप्लीट केल्या, Friedel-Crafts अल्कायलेशन अँड Friedel-Crafts acylation, आणि दोन्ही रिएक्शन कशा आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. देन नेक्स्ट रिएक्शन इज नायट्रेशन रिएक्शन. आता इथं नायट्रेशन रिएक्शन मध्ये पहा, नायट्रेटिंग मिक्सचर हा रिएजंट आहे, नायट्रेटिंग मिक्सचर. मग आता हे जे नायट्रेटिंग मिक्सचर आहे पहा, नायट्रेटिंग मिक्सचर हे कशा प्रकारचं असतं पहा, नायट्रेटिंग मिक्सचर इट इज अ मिक्सचर ऑफ concentrated HNO3 and concentrated H2SO4 हे मिक्सचर आहे. आता या मिक्सचर पासून पहा तुम्हाला कोणता इलेक्ट्रोफाइल मिळेल. दिस वन इज द नायट्रेटिंग मिक्सचर. या मिक्सचर पासून जो इलेक्ट्रोफाइल जनरेट होईल हा इलेक्ट्रोफाइल असतो पहा नायट्रोनियम आयन. येस, कोणता असतो पहा, नायट्रोनियम आयन, that is a NO2 प्लस नायट्रोनियम आयन. ओके, मग आता या केसमध्ये पहा रिॲक्शन कशी होईल. नायट्रेशन ऑफ एनिसोल, एनिसोलचं नायट्रेशन आपण स्टार्ट करतोय. सो स्टार्टिंग कंपाऊंड इज एनिसोल. ओके, एनिसोल it on treating with nitrating mixture. Yes, it on treating with nitrating mixture, that is a concentrated HNO3 and concentrated H2SO4. Okay, so it on treating with nitrating mixture, it undergo nitration. पहा कोणती रिएक्शन आहे, नायट्रेशन होतं. आणि मग हा जो इलेक्ट्रोफाइल आहे नायट्रोनियम आयन हा कोणत्या कोणत्या पोझिशनला अटॅक करेल पहा, ऍट ऑर्थो अँड ऍट पॅरा. बरोबर. सो पहा इथं मी अगोदर काय करतो, एनिसोलचे दोन्ही मॉलिक्युल्स मी इथं मेन्शन करून घेतो आणि मग आपण ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूट प्रोडक्ट काय करूया, फॉर्म करूया. ओके, सो येस, पहा आता इथं काय मिळेल. सो इथं मिळाला ऑर्थो नायट्रो एनिसोल. बरोबर, ऑर्थो नायट्रो एनिसोल. आणि सेकंड प्रोडक्ट तुम्हाला कोणता मिळेल इथं, पॅरा नायट्रो एनिसोल. एम आय राईट, इट इज अ पॅरा नायट्रो एनिसोल. जस्ट वेट, सो सम करेक्शन्स आर देअर. सो इथं तुम्हाला काय मिळेल पहा, पॅरा नायट्रो एनिसोल. आता पुन्हा इथं पहा या रिएक्शनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज अ नायट्रेशन रिएक्शन. नाउ सी why this reaction is called as a nitration reaction, because nitro group it is introduced into the aromatic ring. नायट्रो ग्रुप काय झाला, aromatic ring मध्ये इंट्रोड्यूस झाला and therefore this reaction is called as a nitration reaction. आता आपण मेजर मायनर डिसाइड करूया. पहा पॅरा कसा असतो पहा, येस, पॅरा इज ऑलवेज मेजर अँड ऑर्थो इज मायनर. फक्त एकच रिएक्शन आहे की ज्यामध्ये ऑर्थो मेजर असतो पहा, कोणती, नायट्रेशन ऑफ फिनॉलची रिएक्शन आहे. याच टॉपिक मध्ये आपण डिस्कस केले. बरोबर, अदरवाईज राहिलेल्या सर्व रिएक्शन्स मध्ये पॅरा मेजर आहे आणि ऑर्थो कसा आहे, मायनर आहे. सो दिस वन इज द नायट्रेशन ऑफ फिनॉल. आता पहा रिएक्शन्स इथे कंप्लीट झालेत. आता आपण स्टडी करणार आहे युजेस. सो युजेस ऑफ अल्कोहोल. बरोबर आहे, अल्कोहोलचे युजेस आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. अल्कोहोल्स, देन फिनॉल्स, देन इथर्स, या सर्व कंपाऊंडचे युजेस आपण स्टडी करणार आहे. पाहता इथं मेमरी पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही फारसा कन्सेप्ट नसतो. पहा, मिथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर पेंट्स अँड वार्निशेस. पेंट आणि वार्निशेस बनवताना मिथिल अल्कोहोल हा सॉल्वंट म्हणून यूज केला जातो. देन अबाउट इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल
is used as an antifreeze agent इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स मध्ये अँटीफ्रीज एजंट म्हणून इथिल अल्कोहोलचा यूज केला जातो. देन इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ सॉल्व्हंट. तो त्याचा यूज सॉल्व्हंट म्हणून पण केला जातो बऱ्याचशा रिॲक्शन्स मध्ये. आता पहा, हे कॉमन यूज झाले बुकमध्ये मेन्शन केलेले, बट ऍक्च्युली इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोलचे नंबर ऑफ युजेस आहेत. नंबर ऑफ युजेस. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, फॉर अल्कोहोलिक ड्रिंक्स, इंडस्ट्रियल मिथिलेटेड स्पिरिट्स, use of ethanol as a fuel, then ethanol as a solvent, then methanol as a fuel, and methanol as a industrial feedstock. बरोबर. याच्या बरोबर आणखी आपण काही युजेस डिस्कस करूया. पहा मिथेनॉलचे युजेस पहा. येस, फॉर ॲज अ नॅचरल गॅस, देन ॲज अ म्युनिसिपल वेस्ट, फॉर कोल अँड हेवी हायड्रोकार्बन गॅसिफिकेशन, देन फॉर मेकिंग बायोडिझेल, फॉर मेकिंग केमिकल्स, फॉर मेकिंग गॅसोलीन, for making DME, then for making neat alcohol fuel, then for agriculture and forest biomass, then for making waste carbon dioxide. बरोबर. Then ethanol पहा, ethanolचं पहा, it is used as a solvent for making paints and varnishes, for alcoholic drinks, then for fuels for vehicles. बरोबर. आपण जे कप सिरप यूज करतो त्याच्यामध्ये 40, 50, 60% काय असतं, इथेनॉल असतं. बऱ्याचशा रिॲक्शन्स मध्ये इथेनॉल हे सॉल्व्हंट असतं. नंबर ऑफ युजेस आहेत. आपण जे डिओज यूज करतो त्यामध्ये पण काय असतं पहा, सॉल्व्हंट काय असतं, इथेनॉलच असतं. ओके. आता पहा फिनॉलचे युजेस काय काय आहेत. युजेस ऑफ फिनॉल. सो फर्स्ट यूज, फिनॉल इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन त्यालाच आपण म्हणतो बॅकेलाइट. आता बॅकेलाइट म्हणजे पहा, तुम्हाला माहिती असणार बेस्ट एक्झाम्पल, हा जो कुकर आहे, या कुकरचा जो हँडल आहे पहा, या कुकरचा जो हँडल आहे, हा हँडल बॅकेलाइट पासून बनलेला असतो. बरोबर. इट इज अ बॅड कंडक्टिंग मटेरियल. हे बॅड कंडक्टिंग मटेरियल आहे. जेवढं आपण त्याला हीट करू तेवढं ते मोर हार्ड बनतं. सो कुकरचा हँडल त्याला आपण काय म्हणतो पहा, इट इज अ बॅकेलाइट अँड इट इज मेड फ्रॉम फिनॉल. ते फिनॉल पासून बनवलं जातं. फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. ओके. देन नेक्स्ट पहा, फॉर मेकिंग अँटीसेप्टिक, हे डेटॉल हे काय आहे, डेटॉल इज अ अँटीसेप्टिक. मग डेटॉल सारखे आणखी बरेचसे ब्रँड नेम वेगवेगळे डिफरंट अँटीसेप्टिक आहेत, पण बेसिक काय असतं, बेसिक फिनॉल असतं. इट इज अ व्हेरी डायल्यूट फिनॉल. ते डायल्यूट फिनॉल असतं, व्हेरी डायल्यूट फिनॉल. डेटॉल इज अ अँटीसेप्टिक. सो फिनॉल्स आर युज्ड इन अँटीसेप्टिक. ओके. देन नेक्स्ट वन इज फॉर मेकिंग रूम फ्रेशनर्स अँड डिओडंट्स. बरोबर. पहा, हे ब्रँड नेम झालं फॉग. बरोबर आहे. असे फॉग सारखे नंबर ऑफ ब्रँड्स आहेत डिओड्रंट्सचे. सो डिओड्रंट्स बनवताना फिनॉल यूज केला जातो. ओके. देन नेक्स्ट माउथ वॉश. बरोबर. पहा, माउथ वॉश, दिस वन इज द माउथ वॉश. माउथ वॉश फिनॉल पासून बनवला जातो. देन फ्लोअर क्लीनर्स सच ॲज हार्पिक, हे ब्रँड नेम आहे पहा, हार्पिक, लायझॉल. बरोबर आहे की नाही. असे डिफरंट ब्रँडचे फ्लोअर क्लीनर्स आहेत. हे फ्लोअर क्लीनर बनवताना फिनॉल यूज केला जातो. आता इथं 1% फिनॉल असतो पहा, याच्यामध्ये काय असतो, 1% फिनॉल, 1 to 2% फिनॉल असतो. सो दीज आर द युजेस ऑफ फिनॉल. देन आफ्टर फिनॉल नेक्स्ट वन इज इथर. ओके. पहा, आता इथरचे युजेस काय आहेत. अर्लियर डायइथिल इथर वॉज युज्ड ॲज अ जनरल अॅनास्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन्स. पहा, सुरुवातीच्या दिवसामध्ये इथर हा जनरल अॅनास्थेसिया म्हणून यूज केला जायचा, अॅनास्थेटिक सबस्टन्स यूज केला जायचा फॉर सर्जिकल ऑपरेशन्स मध्ये. म्हणजे सर्जिकल ऑपरेशन्स परफॉर्म करत असताना अॅनास्थेटिक एजंट म्हणून इथरचा यूज केला जायचा सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये. आता यूज केला जात नाहीये. ओके. देन नेक्स्ट यूज काय पहा, इथर डायइथिल इथर इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट फॉर व्हेरियस रिॲक्शन फॉर मेकिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बनवलाय पहा, यूज केलाय, फॉर्म केलाय. त्यामध्ये डायइथिल इथर यूज केला जातो for making fats, for making waxes, for making oils. Okay. Diethyl ether is used as a solvent. So these are the uses of ethers. पहा, हा टॉपिक आपण थेरॉटिकली कम्प्लीट केलेला आहे. ओके. आणखी मी याच्यावरती 2 लाईव्ह लेक्चर्स घेईन की त्यामध्ये मी तुमच्याकडून मेकॅनिझम ओरिएंटेड क्वेश्चन्स काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे. आणि मग आपण एमसीक्यूच्या टेस्ट याच्यावरती काय करणार आहे, अरेंज करणार आहे. ओके. सो दिस वन इज द अल्कोहोल, फिनॉल अँड इथर.